ओके, सो चॅप्टर चालू आपला कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. ओके, त्याच्यामध्ये आपण आत्तापर्यंत काय काय बघितलं रे? तर पहिल्यांदा आपण ॲझम्पशन्स बघितले, डिफरन्स बिटवीन रिअल अँड आयडियल गॅस, त्यानंतर ॲझम्पशन्स ऑफ कायनेटिक थिअरी ऑफ गॅस, आणि त्यानंतर आपण बघितलं प्रेशर एक्झर्टेड बाय द आयडियल गॅस, त्याचं डेरिवेशन, त्याचे ॲप्लिकेशन आणि त्याचे सगळे न्यूमरिकल्स. ओके, नाव वी हॅव टू गो अहेड इन दिस. ओके, नाव काय हेडिंग दिलं आहे रे इकडे? लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. ओके, नाव first I'll teach you what is this law, okay, and how we are going to study this law. Okay, now first of all there is a word energy. Okay, so it's a law of energy basically. Now what exactly we want to study in this? That if you take a molecule of a gas, okay, so आपण घेतला एक gas molecule and we all know that gas molecules are in a state of motion. Which motion? Random motion. Okay, so every gas molecule is always in a state of random motion. So there is lot of motion. Okay, so motion means what? Molecule is not stationary. Okay, तो एका जागेवर नाहीये, तो फिरतो इकडे तिकडे. मग तो कुठल्या कुठल्या प्रकारचे मोशन करतो रे? Then molecule can perform translational motion. Okay, translational means linear motion. Okay, ठीक है. Second, molecule can perform rotational motion. Okay, म्हणजे तू स्वतःभोवती फिरू शकतो ना. Okay, so that is called rotational motion. And molecule can perform vibrational motion. Okay, it means there are three different types of motions: translational, rotational and vibrational. Okay, now if you take a molecule, okay, it is performing these motions. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, for motion you require force. Okay, and we are applying force on an object, force on a molecule. It means there is a energy involved. Without energy there is nothing. Okay, जर तुम्ही त्या मॉलिक्यूलला एनर्जीच नाही दिली तर तो मोशन मध्ये जाणार नाही. याचा अर्थ for any object, for any molecule to be in motion, it requires energy. Okay, so मग ती एनर्जी कुठून मिळते हा पहिला प्रश्न. गॅस मॉलिक्युल्स गेट एनर्जी फ्रॉम सराउंडिंग. त्यांना ती एनर्जी सराउंडिंग मधनं मिळते. ओके, म्हणजे आपण शिकलोय रे, एक तुम्ही टर्म शिकला असाल केमिस्ट्रीमध्ये, ॲब्सोल्यूट झिरो. ओके, इट्स अ टेम्परेचर स्केल. ओके, ॲब्सोल्यूट झिरो म्हणजे 0 केल्विन. ओके, मग आपण म्हणतो की ऑल द मॉलिक्युल्स और ऑल द मॅटर ॲट ॲब्सोल्यूट झिरो डज नॉट मूव्ह. ओके, म्हणजे त्यांच्यामध्ये कुठलेच मोशन नसतात. कधी? ॲब्सोल्यूट झिरो म्हणजे 0 केल्विन म्हणजेच -273 डिग्री सेल्सिअस. ओके, बट इन रियालिटी, आता रियालिटीचा विचार करा. जर आपण रियालिटीचा विचार केला तर रियालिटीमध्ये टेम्परेचर 0 केल्विन नाही आहे. ओके, इफ यू टेक आवर सराउंडिंग राईट नाव, ओके, आत्ता साधारण टेम्परेचर 30 डिग्री सेल्सिअस आहे, म्हणजे जवळजवळ आत्ता टेम्परेचर आहे 303 केल्विन. ओके, सो इट इज नॉट ॲब्सोल्यूट झिरो. मीन्स मॉलिक्युल्स आर नॉट स्टेशनरी, दे आर इन मोशन अँड दे आर परफॉर्मिंग हाऊ मेनी टाइप्स ऑफ मोशन? 3 टाइप्स ऑफ मोशन: ट्रान्सलेशनल, रोटेशनल अँड व्हायब्रेशनल. ओके, so as they are performing 3 different types of motion, they require energy. ओके, आणि ती एनर्जी त्यांना सराउंडिंग देते. ओके, मग सराउंडिंगमध्ये त्यांनी एनर्जी ॲब्झॉर्ब केली. ओके, सो इमॅजिन आय हॅव अ गॅस मॉलिक्यूल. ओके, आत्ता मी तुम्हाला जनरल शिकवतोय, मी तुम्हाला डिटेलमध्ये पण शिकवणार आहे प्रत्येक मॉलिक्यूल घेऊन. ओके, सपोज दिस इज अ गॅस मॉलिक्यूल. गॅस मॉलिक्यूल ॲब्झॉर्ब्स एनर्जी. आता तो ती एनर्जी किती प्रकारे वापरू शकतो? इट कॅन यूज दॅट एनर्जी फॉर ट्रान्सलेशनल मोशन, rotational motion and vibrational motion. Okay, it means there is a distribution of energy. म्हणजे इमॅजिन करा 100 जूल एनर्जी त्याने ॲब्झॉर्ब केली, तर ट्रान्सलेशनलला किती वापरली, रोटेशनलला किती वापरली, व्हायब्रेशनलला किती वापरली. हे जे डिस्ट्रीब्युशन आहे दॅट इज द लॉ ऑफ इक्विपार्टिशन. तुम्ही हा शब्द 2 मिनिटं बघू नका. इक्वी काय शब्द रे? पार्टिशन. सो एनर्जीला पार्टिशन करतोय आपण, मीन्स वी आर डिवायडिंग एनर्जी. Okay, so how this energy division takes place?
दॅट इज द लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. ओके, हे त्याचं बेसिक मिनिंग आहे. ठीक आहे. नाव whenever we want to study the law of equipartition, okay, what exactly we need to study in this? आपल्याला ह्याच्यात एक्झॅक्टली काय काय शिकायचं आहे बघा. इक्विपार्टिशन मीन्स एनर्जी गेट्स डिवायडेड. Now how that energy gets divided? I'll take example of a simple molecule. Okay, एक simple molecule घेतो. I'll take helium. Okay, now we all know that helium is a monoatomic gas. Helium is a monoatomic gas. So मी helium घेतला. आता heliumचा ॲटम आहे. आता नॉर्मली ओके एवढं डिटेलमध्ये न जाता जनरल बोलू आपण. डिटेलमध्ये करायचं आहे आपल्याला, पण आता आपण जनरल बोलू. Helium performs which types of motion? Okay, suppose helium performs translational motion. Okay, म्हणजे तो heliumचा एक ॲटम आहे. इमॅजिन करा दिस chalk is the atom of helium. Helium त्याच्यापेक्षा खूप लहान आहे. जस्ट इमॅजिन करा. तर हा चॉक कुठले मोशन करू शकतो रे? हा इकडे जाऊ शकतो. ओके, हा वर जाऊ शकतो आणि हा तुमच्याकडे पण येऊ शकतो. ओके, म्हणजे हा 3D कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये मूव करू शकतो. सो इट कॅन गो अलॉंग एक्स ॲक्सिस, इट कॅन गो अलॉंग वाय ॲक्सिस, इट कॅन गो अलॉंग झेड ॲक्सिस. सो इट कॅन मूव अलॉंग ऑल 3 ॲक्सिस. ओके, सो what is the kinetic energy of a molecule? Okay, so I am going to write down the equation of kinetic energy. बघा इकडे kinetic energy is equal to half m त्याचं मास आहे v स्क्वेअर. कळलं का? हाफ m v स्क्वेअर. पण इथे मी काय लिहिलं रे? x. का बरं x का लिहिला? बिकॉज आय एम कन्सिडरिंग इट्स मोशन अलॉंग x ॲक्सिस. ठीक आहे. नाव बट सेम वे इट कॅन गो अलॉंग वाय ॲक्सिस. सी बघा एनर्जी ना स्केलर क्वांटिटी आहे, त्यामुळे एनर्जीला डायरेक्शन वगैरे नाही आहे. सो दिस इज द एनर्जी अलॉंग एक्स ॲक्सिस, हाफ m v y स्क्वेअर. दिस इज द एनर्जी अलॉंग y ॲक्सिस प्लस हाफ m v z स्क्वेअर. दिस इज द एनर्जी अलॉंग z ॲक्सिस. ओके, समजलं? हां, म्हणजे आपण काय केलं रे? एक ॲटम घेतला आपण, तो ॲटम मोशन करतोय. कुठलं मोशन करतोय? तर आपण सिम्पल शिकतोय ट्रान्सलेशनल मोशन. ओके, तर तो ट्रान्सलेशनल मोशन किती ॲक्सिसला करू शकतो? 3 ॲक्सिसला, एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, झेड ॲक्सिस. म्हणजे त्याला तुम्ही जी काही एनर्जी देताल, ओके, सपोज तुम्ही त्याला 90 जूल एनर्जी दिली, 90 जूल दिली, तर तो काय करेल? 30 जूल एक्स ॲक्सिसला वापरेल, 30 वाय ॲक्सिसला वापरेल आणि 30 झेड ॲक्सिसला वापरेल. कळलं याचा अर्थ? सो द डिस्ट्रीब्युशन ऑफ एनर्जी, ओके, हे डिस्ट्रीब्युशन झालं ना, पण हे डिस्ट्रीब्युशन इक्वल आहे का अनइक्वल आहे? इट्स अ इक्वल डिस्ट्रीब्युशन. दॅट्स वाय द वर्ड इज इक्विपार्टिशन. इट इज नॉट अ लॉ ऑफ पार्टिशन, इट इज अ लॉ ऑफ इक्विपार्टिशन. म्हणजे त्यांना हेच सांगायचं होतं की एनर्जी गेट्स डिवायडेड इक्वली. ओके, मग तो जितक्या प्रकारे मूव्ह करेल सगळ्यांमध्ये एक इक्वल डिव्हिजन राहणार एनर्जीचं. ओके, आता ही झाली कायनेटिक एनर्जी. आता आपण लिहू ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी. ओके, आता ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी कशी लिहितात रे? खरं तर तुम्ही इथे ब्रॅकेट टाकून AV लिहिलं तरी चालतं. AV स्टँड्स फॉर ॲव्हरेज. ओके, काही बुक्समध्ये असं लिहितात. ओके, पण तुमच्या बुक्समध्ये ॲव्हरेजसाठी एक वेगळं सिम्बॉल वापरले त्यांनी. हाऊ दे आर रायटिंग ॲव्हरेज? कायनेटिक एनर्जी ॲव्हरेजला we have to use this bracket. Okay, so if you see this bracket, it means they are talking about which energy? Average energy. ठीक है, इक्वेशन नहीं बदलणार. What is total average? Average along x axis, average along y axis and average along z axis. So I will write down that. So Ke is equal to half m vx square plus half m vy square plus half m vz square. Okay, ठीक है. So your energy gets distributed in 3 different modes. This is normal kinetic energy and this is average kinetic energy. Okay, समजलं? आता आपण ज्यावेळेस प्रेशरचं डेरिवेशन शिकलो होतो, प्रेशर एक्झर्टेड बाय आयडियल गॅस. ओके, त्यावेळेस आपण एक इक्वेशन शिकलो होतं. एनर्जी म्हणजेच ती कायनेटिक एनर्जी होती. मी तुम्हाला सांगितलं होतं ते कायनेटिक एनर्जीला ई पण लिहितात. आपण KE लिहायचं म्हणजे कळतं लगेच. सो कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्युल्स इज इक्वल टू 3/2 kBT.
ओके, एक पॉइंट चुकलो होतो आपण, इंटरप्रिटेशन ऑफ टेम्परेचर इन टर्म्स ऑफ एनर्जी. So kinetic energy per molecule is equal to 3/2 kBT, where kB is called Boltzmann constant, okay, and T is the absolute temperature. ओके, म्हणजे बघा आपण त्या दिवशीच प्रूफ केले की कायनेटिक एनर्जीचं आणि टेम्परेचरचं रिलेशन आहे. म्हणून मी म्हटलं की जर तुम्ही ॲब्सोल्यूट झिरोला असताल तर कायनेटिक एनर्जीच नसेल, कारण टीच झिरो आला ना. सो कायनेटिक एनर्जी नाही, म्हणजे ऑब्जेक्ट किंवा मॉलिक्यूल इज नॉट मूव्हिंग ॲट ऑल. बट ॲज सून ॲज व्हॅल्यू ऑफ टी इन्क्रीजेस, कायनेटिक एनर्जी इन्क्रीजेस. सो दिस इज कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल इज इक्वल टू काय आलं, 3/2 kBT. ओके, सो व्हॉट इज माय टोटल कायनेटिक एनर्जी रे, ह्या सगळ्यांची ॲडिशन किती आली पाहिजे, 3/2 kBT. कळतंय? म्हणजेच याचा अर्थ माझी टोटल कायनेटिक एनर्जी किती आली पाहिजे, 3/2. ओके, बघा आता विचार करा, हे मॅथ्स आहे, काय कोइफिशियंट आहे रे, 3/2 आहे. कोइफिशियंट 3/2 आहे ना. किती मोड्स आहेत रे, 3 मोड्स आहेत. वन अलॉंग एक्स ॲक्सिस, वन अलॉंग वाय ॲक्सिस and one along z axis. So you have a kinetic energy of 3/2 kBT, okay, which is distributed along 3 different modes, x, y and z. Okay, म्हणजे आता जर हे 3/2 आहे तर 3/2 ला डिवाइड करा. ओके, पण 3/2 ला 3 इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड करा, असं मी तुम्हाला सांगितलं. बघा, डिवाइड 3/2 into 3 equal parts. Can I write like this? हाफ प्लस हाफ प्लस हाफ. कळतंय का? बघा ना, तिघांची ॲडिशन करा ना. हाफ प्लस हाफ, बेस सेम आहे तिघांचा. 1 + 1 + 1 3. सो आन्सर आलं 3/2. याचा अर्थ की पहिला जो मोड आहे आपला, दिस मोड, ह्याच्यामध्ये किती एनर्जी गेली रे, ½ kBT. ह्याच्यामध्ये किती गेली, ½ kBT. आणि ह्याच्यामध्ये पण किती गेली, ½ kBT. So your energy gets divided equally, and this is called law of equipartition. याला म्हणतात law of equipartition. The distribution of energy is equal in all 3 modes. This is called law of equipartition. Okay, म्हणजे आता एवढंच लक्षात ठेवा, याचं कन्क्लुजन काय रे, याचं एकच कन्क्लुजन आहे, the energy gets divided equally in all 3 different modes, okay, and the value of energy in each mode is ½ kBT. ओके, मग इथे ½ kBT, इथे ½ kBT, इथे ½ kBT, कारण टोटल किती आली पाहिजे, 3/2 kBT, जे आपण डिराईव्ह केले. ओके, सो देअरफॉर दिस इज लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. ओके, ओके, सो आफ्टर लॉ ऑफ इक्विपार्टिशन, ओके, द नेक्स्ट पॉइंट इज डिग्रीज ऑफ फ्रीडम. ओके, नाउ व्हॉट एक्झॅक्टली इज डिग्री ऑफ फ्रीडम, ओके, अँड हाऊ इट वर्क्स. बघा आता सिंपल पार्ट आहे, हा समजून घ्या, हा 3 डायमेन्शनल पार्ट आहे. आय विल ट्राय टू एक्सप्लेन यू मोर. ओके, नाउ डिग्रीज ऑफ फ्रीडम, द शॉर्ट फॉर्म यूज्ड इज DOF. सो DOF स्टँड्स फॉर डिग्रीज ऑफ फ्रीडम. नाउ व्हॉट डू यू मीन बाय डिग्रीज ऑफ फ्रीडम रे. आता फ्रीडम आहे, मॉलिक्युलला फ्रीडम आहे ना. असे करे की तुम्ही मॉलिक्यूल घेतला, गॅस मॉलिक्यूल, अँड इफ यू हीट इट, तो पहिल्यांदा सरळच जाईल का, नाही, त्याला फ्रीडम आहे. इट कॅन मूव्ह द वे इट वॉन्ट. त्याला पाहिजे तसा फिरेल, तो वर जाईल, खाली जाईल, समोर जाईल, तिरका जाईल. ओके, सो इट हॅज अ फ्रीडम, अँड वी काउंट दोज डिग्रीज. डिग्रीज मीन्स नंबर. सो वी काउंट नंबर ऑफ फ्रीडम्स अँड वी कॉल दॅट ॲज डिग्रीज ऑफ फ्रीडम. ओके, नाव वेन यू आर टॉकिंग अबाउट अ डिग्री ऑफ फ्रीडम, ज्यावेळेस तुम्ही डिग्री ऑफ फ्रीडम बद्दल बोलता, ओके, त्यावेळेस तुम्हाला पर्टिक्युलर मॉलिक्यूल घेऊन ते शिकलं पाहिजे. ओके, म्हणजे काय होतं ते क्लिअर होईल तुम्हाला. ना आपल्याला काही खूप मॉलिक्युल्स नाही शिकायचे, आपल्याला सिंपल मॉलिक्यूल शिकायचे. सो फर्स्ट आय विल स्टार्ट विथ अ मोनो ॲटॉमिक मॉलिक्यूल. So we are going to start this degrees of freedom with a monoatomic molecule. Okay. आता बघा, शब्द समजून घ्या. मोनोॲटॉमिक, सो देर इज अ ॲटम बट देर इज ओनली वन ॲटम. ओके, एकच ॲटम आहे म्हणून त्याचं नाव आहे मोनोॲटॉमिक मॉलिक्यूल. ओके, सिंगल ॲटम. सो व्हॉट आर द एक्झाम्पल्स ऑफ मोनोॲटॉमिक मॉलिक्यूल? Best examples of monoatomic molecules are all inert gases. नावच आहे ना मोनोॲटॉमिक, एक सिंगल ॲटम.
आणि कुणाला बॉन्ड तयार करायची गरज नाही आहे रे. द वन विच इज ऑलरेडी फुलफिल्ड, दॅट इज इनर्ट गॅसेस. सो मोनो ॲटॉमिक गॅसेसचं बेस्ट एक्झाम्पल आहे ऑल इनर्ट गॅसेस. helium, neon, argon, krypton, xenon, okay, all these are the examples of monoatomic molecules. But we have to take monoatomic molecules which are in the gaseous state. Okay, मग आपण घेतला एक monoatomic molecule, helium घेतला किंवा argon घेतला, कुठला पण या. Okay, now it's a monoatomic, म्हणजे त्याच्यात बॉन्ड नाही आहे ना, there is no bond in it. Okay, so how a monoatomic molecule will prefer to move? बघा मोनो ॲटॉमिक मॉलिक्यूल कसा मूव्ह करेल. ओके, सिंगल ॲटम आहे. ओके, सो हाऊ इट कॅन मूव्ह. आणि 3D विचार करा, 3 डायमेन्शनमध्ये इट कॅन मूव्ह अलॉंग एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस अँड झेड ॲक्सिस. याचा अर्थ मी इथे मगाशी 3 शब्द लिहिले होते. पहिला शब्द होता ट्रान्सलेशनल मोशन, दुसरा होता रोटेशनल मोशन आणि तिसरा होता व्हायब्रेशनल मोशन. ओके, ठीक आहे. ट्रान्सलेशनल, रोटेशनल अँड व्हायब्रेशनल. वी आर टॉकिंग अबाउट विच मॉलिक्यूल रे? मोनो ॲटॉमिक मॉलिक्यूल. वी आर टॉकिंग अबाउट मोनो ॲटॉमिक मॉलिक्यूल. मोनो ॲटॉमिक म्हटल्यावर रोटेशन आणि व्हायब्रेशन होणारच नाही ना. ओके, सी बघा इकडे बघा, हायड्रोजन हायड्रोजन, देर इज अ बॉन्ड. सो दिस इज डायॲटॉमिक मॉलिक्यूल. हा डायॲटॉमिक आहे ना, कारण 2 ॲटम आहेत. आपण कोणाबद्दल बोलतोय? मोनो ॲटॉमिक. मोनो ॲटॉमिक म्हणजे काय? एकच आहे. त्याचं एक्झाम्पल हेलियम आहे, मी तर हेलियम करतो. कळलं? एकच आहे ना, मग तो कसा मूव्ह होईल रे? तो रोटेट नाही होणार ना. सी बघा, हे दीज आर सब ॲटॉमिक पार्टिकल्स. ॲटम आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही. न्यूक्लियसची साईज असते 10⁻⁻15 मीटर, ॲटमची साईज असते 10⁻⁻10 मीटर. अरे गेटिंग इट? तुम्हाला हे दिसत नाहीत डोळ्यांनी, हे खूप बारीक आहेत. त्यामुळे हे जरी रोटेट झाले तरी आपल्याला ते कळणार नाही आहे. त्यामुळे आपण त्यांचं रोटेशनल मोशन कधीच कन्सिडर करत नाही. हां, आपण अर्थचं रोटेशनल मोशन कन्सिडर करतो आणि त्याचा इफेक्ट पण आपल्यावर होतो. ग्रॅव्हिटीवर इफेक्ट होतो ना रोटेशनचा, जो आपण ग्रॅव्हिटेशनमध्ये बघितला आहे. बट इथे इतके बारीक आहेत हे सब ॲटॉमिक पार्टिकल्स की यांच्या रोटेशनचा इफेक्ट आपल्याला जाणवत नाही. त्यामुळे आपण तो कन्सिडर करत नाही. आणि व्हायब्रेशन तो होणारच नाही. व्हायब्रेशन इज अ टू अँड फ्रो मोशन लाईक अ स्प्रिंग. ओके, सो याचा अर्थ मोनो ॲटॉमिक गॅसमध्ये किंवा मोनो ॲटॉमिक मॉलिक्यूलमध्ये देर आर ओनली विच मोशन्स? ट्रान्सलेशनल मोशन. द ओनली अलाउड मोशन इज ट्रान्सलेशनल. तो पुढे जाईल, मागे येईल, अख्खा मॉलिक्यूल. ओके, इट मीन्स इट हॅज ओनली ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम. ओके, बघा शब्द बघा काय, डिग्री ऑफ फ्रीडम ना. पण आपण जो मॉलिक्यूल कन्सिडर केला आहे तो कुठलं मोशन करतोय? ट्रान्सलेशनल ना. सो इट विल हॅव ओनली ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम. मग आत्ता तुम्हाला मगाशीच इक्वी पार्टिशनमध्ये मी ट्रान्सलेशनच शिकवलं होतं ना. ओके, सो इन इक्वी पार्टिशन आय टॉट यू ट्रान्सलेशन अँड देर आर हाऊ मेनी मोड्स ऑफ ट्रान्सलेशन? 3 मोड्स. वन अलॉंग एक्स ॲक्सिस, वन अलॉंग वाय ॲक्सिस अँड वन अलॉंग झेड ॲक्सिस. ओके, म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं झालं तर मोनो ॲटॉमिक मॉलिक्यूल विल हॅव हाऊ मेनी डिग्रीज? 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम. सो द डिग्री ऑफ फ्रीडम फॉर मोनो ॲटॉमिक मॉलिक्यूल इज 3. ओके, इथे आपल्याला नंबर्सच काढायचे आहेत. तुम्हाला आता कळलं असेल मी तुम्हाला एक्झाम्पल का घ्या म्हणतोय. ओके, जनरल शिकवायला डिग्री ऑफ फ्रीडम खूप सोपं आहे. ओके, व्हॉट इज डिग्री ऑफ फ्रीडम रे? द डिग्री ऑफ फ्रीडम ऑफ सिस्टीम, ओके, आर डिफाइंड ॲज, किंवा आपण जर त्याची डेफिनेशन तयार करायला गेलो तर इट इज द टोटल नंबर ऑफ कोऑर्डिनेट्स विच डिस्क्राइब द पोझिशन अँड कॉन्फिगरेशन ऑफ अ मॉलिक्यूल. बघा शब्द समजून घ्या. डेफिनेशन ऐकली ना की काहीच कळत नाही, एक्झाम्पलमधनं कळेल. ओके, याचा अर्थ काय रे? 2 गोष्टी आहेत, पोझिशन आणि कॉन्फिगरेशन. पोझिशन म्हणजे जागा, कॉन्फिगरेशन म्हणजे स्टेट किंवा अवस्था. तो कुठल्या अवस्थेत आहे, दॅट पर्टिक्युलर स्टेट इज इट्स कॉन्फिगरेशन. ओके, सो डिग्री ऑफ फ्रीडम काय सांगतात तुम्हाला? डिग्री ऑफ फ्रीडम गिव्स यू इन्फॉर्मेशन अबाउट पोझिशन अँड कॉन्फिगरेशन. ओके, ते पोझिशन आणि कॉन्फिगरेशनची तुम्हाला माहिती देतात. ओके, वी कॉल दॅट ॲज डिग्रीज ऑफ फ्रीडम. ठीक आहे. आता मोनो ॲटॉमिक मॉलिक्यूल्स हॅव हाऊ मेनी डिग्री ऑफ फ्रीडम? 3 डिग्री ऑफ फ्रीडम.
ठीक आहे. आपण एक काम करू, आपण सायमल्टेनियसली ना एक टेबल पण बनवूया. ओके, म्हणजे कसं होईल, हे जर का तुम्ही समराईज केलं नंतर जेव्हा मी सगळं शिकवेल तसं आपण याचं एक टेबल तयार करू. ओके, सो इट विल बी इझी फॉर यू टू समराइज इट. सो मोनो ॲटॉमिक मॉलिक्युल्स विल हॅव हाऊ मेनी डिग्रीज ऑफ फ्रीडम? 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम. सो मी आत्ता फक्त इथे लिहून ठेवतो, दे हॅव 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम. ओके, आता रिव्हिजन म्हणून आपण इकडे लॉ ऑफ इक्विपार्टिशन अप्लाय करून बघू. ओके, विल अप्लाय लॉ ऑफ इक्विपार्टिशन. बघा आता काय आहे लॉ ऑफ इक्विपार्टिशन? एनर्जी गेट्स डिवायडेड इक्वली इन 3 पार्ट्स. 3 पार्ट्स का रे? कारण ह्याचे 3 आहेत ना. ओके, एका पार्टची किती असते सांगितलं? हाफ KBT. एका पार्टची किती? हाफ KBT. किती पार्ट आहेत रे? 3. सो याचं काय येणार? 3 into हाफ KBT. So this is distribution of energy. So these are degrees of freedom and this is energy. 3 into half KBT किती आलं? 3/2 KBT. ओके, समजलंय? सी बघा, तुम्ही ना नेहमी असं नका लक्षात ठेवू की 3/2 आलं पाहिजे उत्तर. नाही, एका मोडमध्ये किती आली पाहिजे? हाफ KBT. दॅट इज व्हॉट वी प्रूव्ड. आपण मगाशी एकच गोष्ट प्रूव्ह केली, काय? की प्रत्येक मोड, एव्हरी मोड हॅज हाऊ मेनी डिग्रीज ऑफ फ्रीडम? हाफ KBT डिग्रीज ऑफ फ्रीडम. सो एव्हरी मोड मस्ट हॅव हाफ KBT आन्सर. प्रत्येक मोडचं आन्सर आलं पाहिजे हाफ KBT. असे किती मोडचं तिथे? 3. म्हणून टोटल आन्सर आलं 3/2 KBT. ओके, समजलं? सो हे आपण कुठल्या मॉलिक्यूलसाठी केलं रे? मोनो ॲटॉमिक मॉलिक्यूल. नाउ विल मूव्ह अहेड टू नेक्स्ट मॉलिक्यूल, डायॲटॉमिक मॉलिक्यूल. ओके, सो वी आर गोइंग टू मूव्ह टुवर्ड्स अ डायॲटॉमिक मॉलिक्यूल. चालेल? आता आपण थोडं ॲडव्हान्स करतोय. डायॲटॉमिक म्हणजे 2 ॲटम घेतोय ना. ओके, नाउ you can either take homoatomic or heteroatomic. Okay, homo and hetero means what? H2 is homoatomic, HCl is heteroatomic. When you have 2 atoms of same type, homoatomic, 2 atoms of different type, heteroatomic. Okay, so we are taking diatomic molecules. पण अजून एक शब्द आहे तुमच्या पुस्तकात, त्यांनी तो शेवटी सांगितलाय, म्हणजे हे सगळं शिकून झाल्यावर डायॲटॉमिकचं, पण तो मी सुरुवातीलाच सांगतोय. राईट नाउ आय एम टॉकिंग अबाउट विच मॉलिक्युल्स? रिजिड. म्हणजे मी डायॲटॉमिकमध्ये तुम्हाला कुठले मॉलिक्यूल शिकवतोय? रिजिड. सो आय एम टीचिंग यू रिजिड डायॲटॉमिक मॉलिक्यूल. ओके, सर रिजिड म्हणजे काय ते तुम्हाला कळेल थोड्या वेळाने, लक्ष द्या. ओके, so we are talking about diatomic molecule, and in that diatomic we are talking about which molecules? We are talking about rigid molecules. ठीक आहे? मग आता आपण एक एक्झाम्पल घेऊ आणि स्टार्ट करू. बघा इकडे, we'll take example, simple example, we'll take hydrogen gas. So molecule is H and this is H. ठीक आहे? आता तुम्हाला फक्त समजावं म्हणून मी 3D मध्ये दाखवतो. बघा, इमॅजिन करा, ही छोटीशी स्केल आहे. ओके, इफ यू टेक दिस स्केल, इमॅजिन करा इकडे एक ॲटम आहे आणि इकडे एक ॲटम आहे. गॉट इट? ओके, सो दिस इज वन हायड्रोजन, दिस इज अनदर हायड्रोजन. सो मॉलिक्यूल विल लुक एक्झॅक्टली लाईक दिस. ओके, देर इज अ बॉन्ड इन बिटवीन. बॉन्ड इज अ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, म्हणजे 2 इलेक्ट्रॉन एक बॉन्ड तयार होतो. ओके, आता हा जो मॉलिक्यूल आहे हा कुठल्या प्रकारचे मोशन करू शकतो? ओके, सगळ्यात पहिला प्रश्न आपण ते बघायचं ना. इट कॅन परफॉर्म हाऊ मेनी टाइप्स ऑफ मोशन? ओके, फर्स्ट नीट बघा, मी तुम्हाला दाखवतो. हा मॉलिक्यूल आहे ना असा, हा मॉलिक्यूल अख्खा असा सरळ पुढे जाऊ शकतो ना. मग हे कुठलं मोशन झालं रे? ट्रान्सलेशन. कुठल्या ॲक्सिसला? एक्स ॲक्सिसला. तो अख्खा असा सरळ येऊ शकतो इकडे. ट्रान्सलेशन. कुठल्या ॲक्सिसला? वाय ॲक्सिसला. असाच तो वर पण जाऊ शकतो झेड ॲक्सिसला. ओके, याचा अर्थ तो कुठलं मोशन करतोय रे? ट्रान्सलेशनल. अँड देर आर हाऊ मेनी मोड्स इन ट्रान्सलेशनल? 3. समजतंय? याचा अर्थ पहिला पॉईंट आपला क्लिअर झाला. रिजिड डायॲटॉमिक मॉलिक्यूल, ओके, हॅज ट्रान्सलेशनल मोड ऑफ व्हायब्रेशन. सो पहिला कुठला मोड आला रे? ट्रान्सलेशनल. आणि ट्रान्सलेशनलमध्ये किती डिग्रीज बसल्या? 3 ना, एक्स वाय अँड झेड. कळलं? ओके, सी हे बघा, मॉलिक्यूल मोनो ॲटॉमिक असू द्या, डायॲटॉमिक असू द्या, ट्राय, टेट्रा, पॉली ॲटॉमिक मॉलिक्यूल, पण एव्हरी मॉलिक्यूल
कॅन मूव्ह अलॉंग अ स्ट्रेट लाईन. ओके, वन डायमेन्शनल मोशन म्हणतात त्याला. वेन ऑब्जेक्ट इज मुव्हिंग अलॉंग अ स्ट्रेट लाईन वी कॉल इट ॲज वन डायमेन्शनल मोशन. पण त्याच्यासाठी ऑप्शन किती आहेत रे? 3 ऑप्शन आहेत ना. तो एक्सला पण जाऊ शकतो, तो वायला पण जाऊ शकतो, तो झेडला पण जाऊ शकतो. मग 3 डिग्रीज. म्हणजे तुम्ही कुठलंही एक्झाम्पल घेतलं तरी त्याच्यामध्ये ट्रान्सलेशनलच्या किती डिग्रीज असणार आहे? 3. ओके, आता आपल्याला विचार करायचा आहे पुढच्या दोघांचा, रोटेशनल अँड व्हायब्रेशनलचा. ओके, नाउ वी हॅव टू थिंक अबाउट रोटेशनल अँड व्हायब्रेशनल. ओके, आता बघा मी इथे शब्द काय वापरला होता रे? रिजिड ना. ओके, रिजिड म्हणजे काय रे? तर रिजिड म्हणजे हा जो बॉन्ड आहे ना, ओके, आता हा कोव्हॅलंट बॉन्ड आहे, कळतंय का? दिस इज कोव्हॅलंट बॉन्ड. बट इफ यू टेक HCl, इट्स आयोनिक बॉन्ड. ओके, बॉन्डची स्ट्रेंथ म्हणजे तुम्ही म्हणता ना कोव्हॅलंट बॉन्ड्स, आयोनिक बॉन्ड्स आर स्ट्रॉंगर दॅन कोव्हॅलंट बॉन्ड्स. दॅट इज द स्ट्रेंथ ऑफ बॉन्ड. स्ट्रेंथ ऑफ बॉन्ड अँड रिजिडिटी दे हॅव नो रिलेशन. त्यांचा काही संबंध नाही आहे. स्ट्रेंथ ऑफ बॉन्डवरनं रिजिडिटी कळत नाही. फक्त जर या 2 ॲटममधलं अंतर कॉन्स्टंट राहिलं तर तो बॉन्ड रिजिड, आणि ते अंतर जर का थोडंफार चेंज झालं तर तो नॉन रिजिड. ओके, याचा अर्थ इथे हायड्रोजनचा मॉलिक्यूल, इथे हायड्रोजनचा मॉलिक्यूल आहे, आणि ह्या दोघांमधलं जे डिस्टन्स आहे, ओके, इफ दॅट डिस्टन्स रिमेन्स कॉन्स्टंट, ओके, देन दॅट इज अ रिजिड मॉलिक्यूल. पण ते डिस्टन्स जर का चेंज झालं, कमी जास्त, तर तो नॉन रिजिड झाला. आत्ता आपण कोणाबद्दल बोलतोय? वी आर टॉकिंग अबाउट रिजिड मॉलिक्यूल. सो त्यातलं अंतर बदलणार नाही. ठीक आहे, 3 डिग्री कुठल्या आल्या? ट्रान्सलेशनल. आता जर त्यातलं अंतर बदलत नाहीये याचा अर्थ तो कुठलं मोशन करत नाहीये रे? व्हायब्रेशनल. सो याचा अर्थ व्हायब्रेशनल तो करणार नाही. ओके, मग उरले कुठले? ट्रान्सलेशनल आणि रोटेशनल. त्यातलं आपले ट्रान्सलेशनल लिहून झालेत. किती डिग्री आहेत? 3. नाव थिंक अबाउट रोटेशनल. ओके, सो आता आपण विचार करतोय कुठल्या डिग्रीजचा? रोटेशनल डिग्रीजचा. ओके, नाव वी ऑल नो व्हॉट एक्झॅक्टली इज रोटेशन. ओके, आपल्याला सगळ्यांना रोटेशन या शब्दाचा अर्थ व्यवस्थित माहिती आहे. ओके, ऑब्जेक्ट मूव्स. ओके, नाव देर इज अ चॅप्टर कॉल्ड रोटेशनल डायनॅमिक्स. पहिलाच चॅप्टर आहे फिजिक्समध्ये, रोटेशनल डायनॅमिक्स. तिथे आपण हे अजून डिटेलमध्ये शिकणार आहे. ओके, पण तुम्हाला रोटेशनचा अर्थ कळला पाहिजे. आपण थोडंफार शिकलोय रोटेशनल मोशन, टॉर्क वगैरे शिकलोय ना आपण. सो वेन एव्हर ऑब्जेक्ट रोटेट्स देर इज अ ॲक्सिस ऑफ रोटेशन. ॲक्सिस असतो ना, ओके, ज्याच्या भोवती ऑब्जेक्ट फिरू शकतो. म्हणजे जर का मी हा मॉलिक्यूल घेतला, ओके, गेटिंग इट? बघा, इमॅजिन करा आपण ना ह्या ॲक्सिसला एक्स नाव देऊ. हा कुठला ॲक्सिस आहे? एक्स. हा वाय आणि हा व्हर्टिकल झेड आहे ना. मग आता जर का मी हा मॉलिक्यूल असा पकडला, नीट बघा, आणि तो मॉलिक्यूल असा फिरतोय, जमतंय का? ओके, म्हणजे तो त्याचा ॲक्सिस ऑफ रोटेशन कोण आहे रे? हा ॲक्सिस ना. दिस लाईन इज अ ॲक्सिस ऑफ रोटेशन ना. सो इट इज मूव्हिंग अलॉंग विच ॲक्सिस? झेड ॲक्सिस. जमलं? कळलं का? आडवा ॲक्सिस कुठला आहे? एक्स. उभा कुठला? झेड. तुमच्याकडे कुठला आला? वाय. ठीक आहे, आणि मॉलिक्यूल असा फिरतोय. ओके, गोल फिरतोय असं कम्प्लीट. ओके, तर इट इज मूव्हिंग अलॉंग विच ॲक्सिस? झेड. ओके, ठीक आहे. आता नीट बघा, मॉलिक्यूल इज मूव्हिंग लाईक दिस. ओके, म्हणजे त्याचा अर्थ ॲक्सिस तुमच्याकडे आला ना. सो इट इज मूव्हिंग अलॉंग वाय ॲक्सिस. ओके, आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही एक्स का नाही घेत? घेऊन बघू ना आपण एक्स पण. हे बघा, इकडे हायड्रोजनचा मॉलिक्यूल, इकडे हायड्रोजनचा मॉलिक्यूल आहे का? आणि हा ॲक्सिस आहे ना तुमचा एक्स ॲक्सिस, तोच तुमचा ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे. तो मॉलिक्यूल असा फिरेल ना. अरे कळलं का? ओके, म्हणजे याचा अर्थ तुम्ही जर का ॲक्सिस ऑफ रोटेशन एक्स ॲक्सिस घेतला तर तो असा फिरेल ना. ओके, ॲक्सिस ऑफ रोटेशन वाय ॲक्सिस घेतला तर तो असा फिरेल, आणि ॲक्सिस ऑफ रोटेशन झेड ॲक्सिस घेतला तर तो असा फिरेल. समजलं? ओके, हां. आता मला सांगा, असं कुठलं मोड होतं ज्याच्यामध्ये मॉलिक्यूलची जागाच बदलली नाही? एक्स ॲक्सिस. कारण जेव्हा तो एक्स ॲक्सिसला फिरत होता ना तेव्हा तो असा फिरत होता ना. मग ॲटमची जागा बदलली का? नाही. म्हणून आपण एक्स ॲक्सिसचं रोटेशन कन्सिडर करत नाही. कळलं? आता मी तुम्हाला हे 3D मध्ये दाखवलं. आता मी तुम्हाला बोर्डवर हे 2 डायमेन्शनमध्ये दाखवतो. इकडे बघा, हा पहिला आयटम आहे हायड्रोजनचा, हा दुसरा आयटम आहे हायड्रोजनचा. ही जी डॉटेड लाईन आहे
This dotted line is my which axis? X axis. Fine? Okay. I will draw one more line. बघा इकडे ही दुसरी एक डॉटेड लाईन काढली मी. This dotted line is my Z axis. Fine? I will draw one more. हां, आता एक तुमच्याकडे येते ना सरळ अशी, ती सरळ नाही ना काढू शकत मी, म्हणून तिला मी अशी तिरकी काढतो बोर्डवर. This dotted line is Y axis. डायग्राम कळली? X axis, Z axis या बोर्डच्या प्लेनमध्ये आणि तो येलो कलरची लाईन आहे. दॅट येलो कलर लाईन इज अ Y axis विच इज परपेंडिक्युलर टू दिस. ठीक आहे. आता मॉलिक्यूल जेव्हा एक्स ॲक्सिस तुमचा ॲक्सिस ऑफ रोटेशन एक्स ॲक्सिस आहे तर मॉलिक्यूल फक्त जागेवर गोल गोल फिरेल ना. ओके. पण जर तुमचा ॲक्सिस ऑफ रोटेशन झेड ॲक्सिस आहे तर मॉलिक्यूल असा फिरेल ना. त्याची जागा बदलली ना मॉलिक्यूलची. ओके. तो मॉलिक्यूल जो इथे होता तो इकडे गेला, परत इकडे आला, परत जागेवर आला ना. त्याची जागा बदलते. कुठल्या ॲक्सिसला जागा बदलेल? वाय आणि झेड. कुठल्या ॲक्सिसला बदलणार नाही? एक्स. याचा अर्थ आपण ही डिग्री कन्सिडर नाही ना करू शकत. सो वी डोंट कन्सिडर एक्स ॲक्सिस. मग किती डिग्री येत रे? किती प्रकारे फिरू शकतो तो? दोन. कुठले दोन? अलॉंग झेड ॲक्सिस अँड अलॉंग वाय ॲक्सिस. ओके. याचा अर्थ रोटेशनलमध्ये तो किती प्रकारे फिरू शकतो? दोन. सो हाऊ मेनी डिग्री ऑफ फ्रीडम फॉर रोटेशनल? 2. कळलंय? कन्सेप्च्युअली कळलंय? सो देर आर 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम फॉर विच मोशन? रोटेशनल मोशन. ओके. सो इन रोटेशनल मोशन यू विल हॅव 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम. ओके. आता टोटल सांगायची आहे मला. आपण कोणाबद्दल बोलतोय? वी आर टॉकिंग अबाउट रिजिड डायटॉमिक मॉलिक्यूल. आपला कन्सर्न कोण आहे? रिजिड डायटॉमिक मॉलिक्यूल. किती डिग्री आहेत ट्रान्सलेशनच्या? 3. रोटेशनलच्या 2. वी आर इंटरेस्टेड इन टोटल. सो टोटल किती? 5. सो इथे काय येणार मी? 5 DOF. जमतंय का? ते 5 DOFचा अर्थ कळला? ते 5 कोणकोणते कळले? 3 ट्रान्सलेशनल आणि 2 रोटेशनल. ठीक आहे. ओके. आता आपला लॉ ऑफ इक्विपार्टिशन काय होता रे? प्रत्येक मोडमध्ये किती एनर्जी जाते? हाफ KBT. प्रत्येक मोडमध्ये हाफ KBT. इथे किती मोड होते रे? 3. म्हणून तुम्ही काय लिहिलं? 3 × हाफ KBT. इथे किती मोड आहेत रे? 5. सो काय लिहिणार तुम्ही? 5 × हाफ KBT. कळलं? ओके. सो याचा अर्थ इफ यू टेक मोनो ॲटॉमिक मॉलिक्यूल यू विल हॅव 3 डिग्री ऑफ फ्रीडम. इफ यू टेक डायटॉमिक मॉलिक्यूल विच डायटॉमिक? रिजिड. यू विल हॅव 3 + 2 टोटल 5 डिग्रीज ऑफ फ्रीडम. कळलं? आणि प्रत्येकामध्ये किती एनर्जी जाते? हाफ KBT. इथे 3 मोड होते म्हणून 3 × हाफ KBT. इथे 5 मोड आहेत म्हणून 5 × हाफ KBT. ठीक आहे. नाव we will move ahead. Okay. ओके. लक्ष द्या. आपल्या 2 केसेस झाल्यात. ओके. एक मोनो ॲटॉमिक झाली, दुसरी रिजिड डायटॉमिक झाली. ओके. नाव थर्ड केस. ओके. विच इज द सेकंड टाईप. हा कोण आहे रे? रिजिड. मग आता मी कोणाबद्दल बोलतोय? non-rigid. Okay. So now I am going to talk about which molecule? I am going to talk about non-rigid molecule. Okay. आता मी non-rigid बद्दल बोलतोय. आता लक्ष द्या. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं non-rigid म्हणजे काय तुम्हाला कळलं आता. जिथे 2 ॲटम मध्ये बॉन्ड तयार होतो पण त्या बॉन्ड मधलं डिस्टन्स कॉन्स्टंट राहत नाही. ओके. दॅट मॉलिक्यूल इज non-rigid. ओके. सो वी विल स्टार्ट. फर्स्ट वी विल स्टार्ट विथ विच डिग्रीज? पहिले आपण कोणापासून सुरुवात करू? ट्रान्सलेशनल. ओके. त्यानंतर रोटेशनल. ओके. आणि त्यानंतर आता ट्रान्सलेशनल आणि रोटेशनल झाल्यावर कुठली ॲड होणार आहे? व्हायब्रेशनल. का? कारण तो बॉन्ड मूव्ह होऊ शकतो ना. सो नाउ देयर विल बी 3 डिग्रीज. ट्रान्सलेशनल, रोटेशनल, व्हायब्रेशनल. ओके. सो वी आर गोइंग टू टॉक अबाउट ऑल 3. ओके. बघा आता पहिले डिग्री ऑफ फ्रीडम संपून घेऊ आपण. किती ट्रान्सलेशनल रे? 3. बिकॉज मॉलिक्यूल कॅन मूव्ह अलॉंग एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस अँड झेड ॲक्सिस. हाऊ मेनी रोटेशनल? 2.
ओके ठीक आहे. आता व्हायब्रेशनल, आता लक्ष द्या. ओके मी जे तुम्हाला पाठ सांगतो तो पुस्तकात नाही येईल, त्यामुळे ऐका जरा. ओके इफ यू टेक मॉलिक्यूल HCl देन, किंवा अजून एक मॉलिक्यूल काढून ठेवतो मी जो तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांना मॉलिक्यूल माहिती आहे, H2O. ओके नाव आय एम सेइंग विच डिग्रीज रे, व्हायब्रेशनल डिग्रीज ना. आय एम टॉकिंग अबाउट विच डिग्रीज नाव, व्हायब्रेशनल डिग्री. आता जर तुम्ही व्हायब्रेशनल डिग्रीबद्दल बोलताय, ओके नाव इफ यू आर टॉकिंग अबाउट अ व्हायब्रेशनल डिग्री देन इट शुड व्हायब्रेट. सो देर आर टू टाइप्स ऑफ व्हायब्रेशन्स. ओके याला ना फ्रिक्वेन्सीज म्हणतात. जेव्हा मोशन स्टार्ट होतं ना तर एका सेकंदात ती सायकल किती वेळा रिपीट करतोय, दॅट इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी. सो देर आर स्ट्रेचिंग फ्रिक्वेन्सीज अँड देर आर बेंडिंग फ्रिक्वेन्सीज. म्हणजे हा ना असा मूव्ह होतो, हा असा मूव्ह होतो स्ट्रेचिंग, आणि हा असा पण मूव्ह होतो. कळतंय का? मग ही झाली स्ट्रेचिंग फ्रिक्वेन्सी, ही झाली बेंडिंग फ्रिक्वेन्सी. पण तुम्ही म्हणाल सर तुम्ही ट्राय ॲटॉमिक घेतलाय, बरोबर आहे तुमचं. मी कुठला घेतलाय? ट्राय ॲटॉमिक. त्यामुळे आत्ता आपण कुणाबद्दल बोलतोय रे? डायॲटॉमिक. मी तुम्हाला फक्त बेंडिंग कळावं म्हणून सांगितलं. सो देर आर स्ट्रेचिंग अँड बेंडिंग फ्रिक्वेन्सीज. ओके देअरफॉर एव्हरी व्हायब्रेशनल मोड इज गोइंग टू ॲड हाऊ मेनी डिग्रीज? 2 डिग्रीज. सो व्हायब्रेशनलच्या 2, स्ट्रेचिंग अँड बेंडिंग. ओके तुमच्या पुस्तकात हे शब्द नाही आहेत, स्ट्रेचिंग आणि बेंडिंग. ओके त्यामुळे तुम्ही ते यूज करू नका. पण व्हायब्रेशनलमध्ये 2, मग सर ते 2 कसं काय आले ते मी तुम्हाला अजून एका वेगळ्या प्रकारे पण एक्सप्लेन करतो एनर्जीमध्ये. ओके पण आत्ता फक्त एवढंच लक्षात ठेवा की ट्रान्सलेशनल 3, रोटेशनल 2, व्हायब्रेशनल 2. सो इफ यू टेक नॉन रिजिड डायॲटॉमिक मॉलिक्यूल you will have 7 degrees of freedom. किती डिग्री ऑफ फ्रीडम येणार? 7. ओके आणि मग एनर्जी किती येणार रे? 7 × ½ kBT. किती येणार आहे एनर्जी? 7 × ½ kBT. प्रत्येक मोडमध्ये किती गेली पाहिजे? ½ kBT. सो यू गॉट 7 × ½ kBT. ओके आपण 1-2 मिनिटात सगळं रिवाइज करू. बघा आता एवढ्याच केसेस आहेत तुम्हाला. अजून एक केस आहे पॉली ॲटॉमिक मॉलिक्युल्स, दॅट आय विल एक्सप्लेन यू लेटर ऑन. बघा पहिले कुठला घेतला आपण? मोनो ॲटॉमिक मॉलिक्यूल. किती डिग्री आहेत? 3 डिग्री. ऑल 3 आर ट्रान्सलेशनल. रिजिड डायॲटॉमिक, हाऊ मेनी डिग्रीज? 5. आउट ऑफ दॅट 3 ट्रान्सलेशनल, 2 रोटेशनल. नॉन रिजिड डायॲटॉमिक मॉलिक्यूल, हाऊ मेनी? 7. आउट ऑफ दॅट 3 ट्रान्सलेशनल, 2 रोटेशनल and 1 vibrational, but it contributes 2 terms. ठीक आहे म्हणजेच 2 व्हायब्रेशनल म्हणा तुम्ही. टोटल एनर्जी किती आली? 7 × ½ kBT. ओके ठीक आहे.